घरच्या ग्लुकोमीटरवर आठवड्यातून किंवा महिन्यातून किती वेळा शुगर चेक करणं योग्य आहे? ज्यांना जे पेशंट इन्शुलिनवर आहेत हं. त्यांनी अगदी फ्रिक्वेंटली शुगर चेक करावी. अच्छा. फास्टिंग, कधी 2 तास ब्रेकफास्ट नंतर, कधी 2 तास लंच नंतर, कधी 2 तास डिनर नंतर, असे आपल्याकडे रेकॉर्ड असतात. कुठली जास्त राहते हे कळेल. त्याचबरोबर समजा एखाद्या दिवशी मद्यपान केलं, करू नये, पण केलं तर बघावं, कारण मद्यपान शुगर कमी करतं. आम्ही त्याला म्हणतो अल्कोहोल इंड्युस्ड हायपोग्लायसेमिया. अल्कोहोलचा लिव्हरवर असा परिणाम होतो की ज्यामुळे लिव्हरमधनं ग्लुकोज जी पडायला पाहिजे, साखर कमी, ती होत नाही. निओग्लुकोजेनेसिस म्हणून प्रकार असतो, तो होत नाही. त्यामुळे हायपो होऊ शकतो. त्यामुळे अशा लोकांनी वारंवार करावी. आमचे एक नातेवाईक आहेत. सगळे आमचे इतर नातेवाईक त्यांना म्हणतात की अरे काय एवढी गरज आहे का करायची? त्या अमेरिकेत होत्या आणि 60 वर्ष डायबिटीस आहे. पण अजून त्यांची किडनी नॉर्मल आहे, हार्ट नॉर्मल आहे. 80 वर्षाच्या त्या एकदम खणखणीत आहेत. कुठलाही टार्गेट ऑर्गन डॅमेज नाही. याचं कारण त्या खूप फ्रिक्वेंटली शुगर चेक करतात आणि इन्शुलिन घेतात आणि डुईंग व्हेरी वेल. त्यामुळे जेवढं फ्रिक्वेंटली कराल तेवढं खरंच चांगलं. म्हणजे नक्कीच त्याचा फायदा होतो. ज्यांना कंट्रोल गोळ्यांवर आहे त्यांनी आठवड्यातून 1-2दा तरी बघावी. रुटीन थोडं डिस्टर्ब झालं तर लगेच बघावं काय आहे परिस्थिती, किंवा असं वाटलं थोडं हायपोग्लायसेमिक लक्षण आहे, जेवायला उशीर झाला आहे, अशा वेळी बघून घ्यावी. आणि ज्यांना मधुमेह नाही पण घरात आहे, अशांच्या घरात ग्लुकोमीटर असतोच, त्यांनी दर 6 महिन्याला बघावं. अच्छा. थोडक्यात काय होईल, त्याच्यामुळे अर्ली डायग्नोसिस होईल. आणि आपण म्हणतो अर्ली डायग्नोसिस प्रॉम्प्ट ट्रीटमेंट विल प्रिव्हेंट कॉम्प्लिकेशन्स. तर ह्या दृष्टीने इव्हन ज्यांना नाही त्यांनी सुद्धा घरात असेल तर 6 महिन्यांनी बघावीच.